कोण आहे का? रिसेप्शनिस्ट कोण आहे? चालू आहे हॉस्पिटल? लाईट तर चालू होती मगाशी. मगाशी इथे स्टाफ गेले आतमध्ये. धडधडीत खोटं बोलतात ते लोक. मी मगाशी इथे जेव्हा आली तेव्हा या हॉस्पिटलची लाईट चालू होती आणि मगाशी इथून एक नर्स पण आतमध्ये गेली. पण आता ह्यांचं म्हणणं असं आहे की हॉस्पिटल बंद आहे. हॉस्पिटलची लाईट आम्ही इथे आल्यानंतर ह्यांनी बंद केली, जेव्हा की जिल्हा शल्यचिकित्सकांनी हे हॉस्पिटल बंद करायचे आदेश दिलेत. मग आज यांनी हे दुकान का चालू ठेवले हा मोठा प्रश्न आहे. आम्ही इथे आल्यानंतर, आम्ही दिसल्यानंतर यांनी ही लाईट बंद केलेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक जे आहेत, आपले CS जे आहेत, त्यांनी आदेश दिले होते. ते आदेश मी आपल्याला आज वाचून दाखवते. उपरोक्त संदर्भीय विषयांन्वये आपण विहित मुदतीत नूतनीकरण प्रस्ताव सादर केलेला नसल्याने संदर्भ क्रमांक 3 आहे या कार्यालयाचे दिनांक 18/1/2025 रोजीचा कार्यालयीन आदेश. आता मी तुम्हाला आदेश वाचून दाखवते. खुलासा सादर करण्यास कळविण्यात आलेले आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 नुसार आपल्या 4 आहे आपला दिनांक 6/2/2025 रोजीचा खुलासा. तो खुलासा कार्यालयाने असा केला होता. आपण सादर केलेल्या खुलाशाचे अवलोकन केले असता असे दिसून येते की रुग्णालयाची नोंदणी वैधता दिनांक 31/3/2024 रोजी संपुष्टात आलेली आहे. यावरून वैधता संपुष्टात आल्याचे तब्बल 3 महिन्यानंतर श्री नंदेश निवासे यांचा मृत्यू झालेला आहे. याचाच अर्थ असा आहे आपण उशिरा नूतनीकरण प्रस्ताव सादर करण्याचे नमूद केलेले कारण संयुक्तिक वाटत नाही. तसेच खुलासाचे आपण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाले होते असे नमूद केलेले आहे कोणी? डॉक्टरांनी. परंतु असे असताना रुग्णालयाचे कामकाज बंद ठेवणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले दिसून येत नाही. तथापि वरील परिस्थिती पाहता आपण विहित मुदतीत नूतनीकरण प्रस्ताव सादर न करण्याबाबत कोणतेही वैध कारण खुलासामध्ये नमूद केलेले नाही. यावरून आपण बॉम्बे नर्सिंग होम कायदा 1949 मधील कलम 4(2) चे उल्लंघन केल्याचे निदर्शनास येते. वास्तव आपला खुलासा नामंजूर करण्यात येत आहे. म्हणजे ह्यांचा जो खुलासा आहे तो नामंजूर केलेला आहे कोणी? जिल्हा शल्यचिकित्सकांनी. तरी रुग्णालय नूतनीकरणाबाबत अंतिम निर्णय प्राप्त होईपर्यंत रुग्णालयाचे कामकाज बंद ठेवण्यात यावेत. हा आदेश आहे 20/3/2025 चा. आम्ही इथे आल्यानंतर जेव्हा ह्यांना समजलं की हे इथे आलेत आणि पत्रकारांना बरोबर घेऊन लाईव्ह करणार आहेत, त्यावेळेला हे हॉस्पिटल म्हणजे मिंडेंचं धनलक्ष्मी हॉस्पिटल आता जे चालू होतं ते आम्हाला बघितल्यानंतर त्यांनी सरळ सरळ बंद केलं. इथला स्टाफ जो आहे तो निघून गेलेला आहे. आपण बघत असाल आतमध्ये सगळ्या लाईट्स चालू आहेत आणि रिसेप्शनिस्ट टेबलला होती ती पण इथून निघून गेलेली आहे. म्हणजे बदलापूर शहरात हे काय चालू आहे? जर जिल्हा शल्यचिकित्सकांनी आदेश दिलेले आहेत आणि हे हॉस्पिटल चालू होतं, जेव्हा आम्ही इथे आलो तेव्हा याच्या लाईट्स बंद केल्या बाहेरच्या आणि त्यानंतर आतमधल्या लाईट्स सर्रास चालू आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे तुम्ही आतमध्ये जाऊन बघा, आमच्याकडे पेशंट नाहीयेत. मग यांनी ह्या दुकान का मांडून ठेवलंय? काल ह्याच्या लाईट्स चालू आहेत. डॉक्टरांनी आम्हाला बघितल्यानंतर ते आतमध्ये आले. जे परत गेले होते ते परत आतमध्ये आले आणि स्वतः मला असं वाटतं डॉक्टर आतमध्ये बसतात किंवा कदाचित ते पळून गेले असतील. ही परिस्थिती आहे बदलापूर मधली. हे आहे हॉस्पिटल धनलक्ष्मी डॉक्टर मिंडेंचं. सेम परिस्थिती सह्याद्री हॉस्पिटलची आहे. आदेश दिलेले असताना, महिला आयोगाने आदेश दिलेले असताना सुद्धा हे हॉस्पिटल सह्याद्री हॉस्पिटल जे आहे ते सह्याद्री हॉस्पिटल चालू आहे आणि हे हॉस्पिटल सुद्धा चालू होतं. आता मला बघितल्यानंतर, आपल्या पत्रकार बंधूंना बघितल्यानंतर त्यांनी इथून पळ काढला आणि हे हॉस्पिटलच्या लाईट्स बाहेरच्या ज्या आहेत त्या नेमप्लेटच्या लाईट ज्या आहेत त्या बंद केल्या आणि हॉस्पिटल मधल्या लाईट चालू आहेत. हे दुकान त्यांनी का मांडलंय? बदलापूरकरांनी विचार करणे गरजेचं आहे. आरोग्य व्यवस्थेचे 3 तेरडे वाजलेले असताना वारंवार मिंडे यांच्यावरती म्हणजे जे काही आदेश येत आहेत, वरून येत आहेत किंवा यांच्याच हॉस्पिटलवर अशा प्रकारचे आदेश काय येत आहेत? काय नक्की त्यांचा दोष आहे या सगळ्यात? डॉक्टर मिंडे यांचे जे हॉस्पिटल आहेत, धनलक्ष्मी असेल, सह्याद्री असेल किंवा त्यांचे जे क्लिनिक आहेत ते, यांचे कागदपत्रच खरं पाहायला गेलं तर बोगस आहेत आणि आम्ही ह्याची जनहित याचिका दाखल केलेली आहे. परंतु महिला आयोग ज्या वेळेला बदलापूर शहरात आलं त्यावेळेला महिला आयोगाच्या रुपालीताई चाकणकर ज्या अध्यक्ष आहेत त्यांनी आदेश दिलेले आहेत की सदर सह्याद्री हॉस्पिटल असेल हे बंद करण्यात यावं. परंतु हे जे आदेश आहेत जे मी तुम्हाला आता दाखवले ते आदेश आहेत 20/3/2025 चे. आज तारीख काय आहे?
वर्ष संपत आलं तरी सुद्धा हे हॉस्पिटल आज इलिगल अनधिकृतरित्या सर्रास चालू आहे. मी म्हणून मगाशी म्हणाली आम्हाला बघितल्यानंतर ते पळून गेले. त्याच्यावर कोणाचा वरद हस्त आहे का? कारण पोलीस प्रशासन या ठिकाणी कुठलीच कारवाई करताना दिसत नाहीये. जिल्हा शल्य चिकित्सक देखील ज्यांना आत्ताच रुपाली चाकणकर यांनी आदेश दिलेले होते तरी पण कुठल्याच प्रकारची कारवाई होताना दिसत नाहीये. कोणाचा वरद हस्त आहे या हॉस्पिटलवर? नक्कीच यामध्ये कुठले तरी राजकीय बदलापूर शहरातले असतील आणि त्या राजकारण्यांचा यांच्यावरती वरद हस्त आहे. त्याशिवाय महिला आयोगाने आदेश दिले, जिल्हा शल्य चिकित्सकांच्या आदेशाचं पत्र माझ्या हातात आहे आणि हे हॉस्पिटल चालू आहे. तुम्ही याची विचारणा पोलिसांना केली का? पोलीस स्टेशनला काल आम्ही पत्र दिलेलं आहे सह्याद्री हॉस्पिटल संदर्भात आणि आता सुद्धा मी एक पत्र दिलेलं आहे धनलक्ष्मी हॉस्पिटल संदर्भात. म्हणजे बदलापूर शहरातले असे कुठला नेता किंवा बदलापूर शहरातला आका कोण आहे यांच्या मागे किंवा यांच्या मागे कुठल्या अशा राजकारणाचा वरद असतंय की हे हॉस्पिटल यांनी बाजार हा बदलापूर शहरात सर्रास मांडलेला आहे. बदलापूर शहरातल्या राजकारणाची एवढी मोठी ताकद आहे की एवढ्या मोठ्या हॉस्पिटल ना कुठेतरी ते वरद हस्त देऊ शकतात की अजूनही कोणी याच्यामध्ये समाविष्ट असतील? यामध्ये नक्कीच कोणतरी मोठी व्यक्ती समाविष्ट आहे. त्यामुळे हे हॉस्पिटल सर्रास चालू आहे, यांनी बाजार मांडलेला आहे. आणि बदलापूरकरांना वारंवार सांगून सुद्धा बदलापूरकर मला नवल वाटतं की त्या सह्याद्री हॉस्पिटल मध्ये सुद्धा पेशंट आहेत. इथले पेशंट त्यांनी आता कुठे गायब केले माहिती नाही, परंतु हे हॉस्पिटल आम्ही जेव्हा इथे आलो तेव्हा हे हॉस्पिटल चालू होतं. हॉस्पिटल जर बंद असतं तर एवढं हॉस्पिटल स्वच्छ असतं का? हे हॉस्पिटल पूर्ण स्वच्छ आहे. म्हणजे आतमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा नाहीये, अगदी डेस्क वरती पण नाही. वर्ष झालेलं आहे बंद येण्याच्या आधी. त्यामुळे जर बंद असतं तर इथली परिस्थिती काय असती? आणि आता आपण इथे उभे आहोत हे हॉस्पिटल आतमध्ये स्वच्छ आहे. म्हणजे नक्कीच हे हॉस्पिटल चालू होतं आणि आम्ही आल्यानंतर हे हॉस्पिटल बंद आहे असा खोटा आव ह्या लोकांनी आणला. या संदर्भात सतत जिल्हा शल्य चिकित्सक त्याचबरोबर पोलीस प्रशासन यांच्याबरोबर सतत तुम्ही चर्चा करताय, सतत प्रश्न विचारताय, काय उत्तरं येत आहेत त्यांच्याकडून? त्यांच्याकडनं आम्हाला उत्तरं एवढीच मिळत आहेत. ज्या वेळेला पोलिसांकडे जातो पोलिसांचं म्हणणं एवढंच असतं की आम्हाला वरतून आदेश आले पाहिजेत, जिल्हा शल्य चिकित्सकांनी आदेश दिले पाहिजेत हॉस्पिटल बंद करण्यासाठी. म्हणजे जर आपल्याला एखादा EMI न भरत असलेला जर एखादा फ्लॅट असेल, तो फ्लॅट जर आपल्याला सील करायचा असेल तर जशी बँक येते, फायनान्सवाले येतात, त्या पद्धतीने जिल्हा शल्य चिकित्सकांनी आदेश काढावेत हे हॉस्पिटल बंद करण्यासाठी. परंतु हे हॉस्पिटल म्हणजे पोलीस ढकलतायत त्यांच्यावरती, आरोग्य विभागावरती. आरोग्य विभागाने काय त्या दिवशी महिला आयोगासमोर 3-13 वाजवलेत किंवा ते ज्यांनी जी काय स्वतःचा मोठेपणा केलाय तो सगळ्यांनी बघितलाय. परंतु पोलिसांचं म्हणणंच असं आहे की जोपर्यंत आम्हाला यांच्याकडनं आदेश येत नाही आम्ही सील करू शकत नाही. पोलीस वाट बघतायत आदेशाची आणि हे कशाची वाट बघतायत अजून माहिती नाही. ह्या हॉस्पिटलमध्ये जर आता ह्या तारीख म्हणजे ही जी तारीख आहे 20/3/2025 पासून आजतागायत ह्या हॉस्पिटलमध्ये जर लोक मेली असतील तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? पोलीस प्रशासन घेणार आहे का आरोग्य विभाग घेणार आहे? हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे बदलापूरकरांनी ह्यांच्या ह्या हॉस्पिटलमध्ये जाताना विचार करावा की बाबा आपला तिथे गेल्यानंतर म्हणजे मध्यंतरी मला वाटतं मला एक फोन येऊन गेला की ह्या हॉस्पिटलमध्ये पेशंटने पैसे दिले नाहीत म्हणून त्याला असंच बसून ठेवलं होतं. शेवटी त्या पेशंटच्या पायामध्ये पॉइझन झालं, पस झाला आणि त्यानंतर हॉस्पिटलचं बिल कमी करा, माफ करा किंवा ताई आम्हाला ह्या हॉस्पिटलमधून आम्हाला बाहेर काढा. ही जी परिस्थिती निर्माण होते ना, त्यामुळे बदलापूरकरांनी विचार करायचा आपला रुग्ण आपण कुठे घेऊन चाललोय, त्यांचे पेपर आहेत की नाही, डॉक्टर बोगस आहेत का? ज्याप्रमाणे ज्योती समजिस्करांचा भाऊ समजिस्कर कुटुंबातला प्रवीण समजिस्कराचा मृत्यू झाला 2024 नोव्हेंबरमध्ये. आपल्यावरती पण हीच वेळ येऊन द्यायची असेल तर ह्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही गर्दी करा आणि मरा, मी तर म्हणेन. आम्ही अजून किती जीव काढायचा? मी पत्रव्यवहार करते, जनहित याचिका दाखल केली तरी सुद्धा हे हॉस्पिटल म्हणजे इथे आल्यानंतर मी मगाशी पण म्हणाली इथे आल्यानंतर हे हॉस्पिटल चालू होतं. आमच्या लोकांनी बघितलं जाताना येताना इथून. इथली लोक सुद्धा सांगतात की हे हॉस्पिटल चालू आहे. मग हा पळ का काढतायत? म्हणजे तुम्ही कुठेतरी चोर आहात. त्यामुळे बदलापूरकरांनी विचार करायचा आपण आपल्या रुग्णाला नक्की कुठे घेऊन चाललोय. या ठिकाणची लोक या संदर्भात बोलायला पुढे काय येत नाही? काय त्यांना दहशत आहे का कोणाची? कदाचित ह्या लोकांच्या मागे कोणतरी गुंड असतील. ही दादागिरी भाईगिरी करून हे लोक जर बदलापूर शहरामध्ये असे दवाखाने चालवणार असतील तर आमच्यासारखी लोक यांचे दवाखाने यांचे धंदे आम्ही बंद करून टाकणार आहोत. आणि त्या मार्गावर आता आहेत. ज्या पद्धतीने धनलक्ष्मी हॉस्पिटलचे आदेश आले त्या पद्धतीने सह्याद्री हॉस्पिटलचे सुद्धा आदेश लवकरात लवकर येतील आणि ते हॉस्पिटल सुद्धा सील होईल.